2019ला राज्याच्या राजकारणामध्ये विविध घडामोडी घडल्या। अजित पवारांनी भाजप सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर ते सरकार कोसळलं आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं। या सगळ्या दरम्यान काही गुप्त बैठका होत होत्या आणि या बैठकींचा अजित पवारांनी आजच्या भाषणात उल्लेख केलाय। 2019 साली शरद पवारांनी सांगितलं, शिवसेना असेल तर मी सत्तेत अजिबात येणार नाही। अमित शहा म्हणाले, आम्ही शिवसेनेला सोबत घेणार आहोत। त्यावेळी दिल्लीमध्ये उद्योगपतींच्या घरी बैठका व्हायच्या, मात्र काँग्रेस सोबतच्या एका बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि साहेब पुन्हा म्हणाले, भाजप सोबत चर्चा करा। आमदारकी कुणाला कुठली, खासदारकी कुणाला कुठली, आमची चर्चा का तर सरकारमध्ये जायचं जसा आदेश, परंतु ते नंतर बारगळलं का तर शिवसेना अजिबात आम्हाला चालतच नव्हती। 2019ची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही। दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं, प्रफुल्ल पटेल, मी, साहेब, अमितभाई, देवेंद्र आणि एक उद्योगपतीच्या बंगल्यावर मीटिंग व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायचं नाही। आम्ही विमानात उतरलो की आपले तिथं बरोबर जायचो, मीटिंग व्हायच्या। 5-6 मीटिंग झाल्या, कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, खाती कुठली, पालकमंत्री कोण, डिपार्टमेंट कोण, वगैरे 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 वगैरे। आणि परत मुंबईला आम्ही आलो, तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या, आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखात हे सगळं ठरलेलं आहे, प्रफुल्ल भाई आहेत, सगळे बाकीचे आहेत, ह्याच्यामध्ये हे असंच करायचं। म्हणलो, हो आता ते ठरलंय तर करायचं, दिलेला शब्द पाळायचा। मग नंतर मुंबईला आल्यावर त्यांना सांगितलं, आता राष्ट्रपती राजवट आणा। राष्ट्रपती राजवट आणली। आम्ही म्हणले, राष्ट्रपती राजवट कशाला? ते म्हणले की लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की पुन्हा निवडणुका होतील, आता राष्ट्रपती राजवट आली, मग कुणाशी तरी मिळतं जुळतं घेतलं पाहिजे, नाहीतर सारख्या निवडणुका परवडणार नाही। आणि मग म्हणले आपण भाजप बरोबर जायचं। त्याच्यानंतर ते राहिलं बाजूलाच। नंतर एकदम काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करायला लागलो। त्याला म्हणले, मागचं काय झालं? नाही म्हणली, दोन्ही रस्ते आपल्याला फ्री ठेवायचे, इकडे काय इकडे ते ठरू। पुन्हा त्यांच्या बरोबर चर्चा, त्याच्यात चर्चा होता होता नेहरू सेंटरला चर्चा व्हायची। एकदा काय झालं, ते आता खरगे साहेब आहेत ना काँग्रेसचे अध्यक्ष, ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली। साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले। मला म्हणले, प्रफुल्ल पटेलांनी मला बोलवलं, हे काही म्हणतील तसं ऐकत नाही। विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले। ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही, काय आपलं ठरलंय तसं करून टाका। बरं म्हणलं, करून टाकतो। प्रफुल्लबाई ते गेले निघून। प्रफुल्लबाईंना रात्र झाली होती। प्रफुल्लबाईंना म्हणलं, काय करायचं? म्हणलं, बघा आता ते जयंत पाटलाला बोलवलं, म्हणलं असं म्हणलं आता साहेब। ते म्हणले, दादा तुम्ही वर्षावर जा, पण दाराची फट उघडी ठेवा, दार पुरं बंद करू नका। कोण? करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील। बरं म्हणलं साहेब, आपण प्रांताध्यक्ष, जशी आज्ञा। गेलो चर्चेला, रात्रीची वेळ। त्यांनी तिकडं फोन केला दिल्लीला, त्यांनी सांगितलं, हो का, उद्या सकाळी 8 वाजता अजितचा आणि तुमचा शपथ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा। रात्री आम्ही कॅबिनेट घेतो आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण, तुम्ही काय रे हे वेळासारखं करता, 5-6 करायला तुमच्या काकाचं झालं, त्यामध्ये आपण त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या आणि सरकार, रात्री मीटिंग झाली, रात्री 2-2:30ला कॅबिनेट, राष्ट्रपती राजवट उठवायची, कारण आपणच सांगितली होती आणा, उठवली। सकाळी 8ला शपथ होती, जे ओरडतात ना पहाटे शपथ होती, पहाटे शपथ होती, 8 वाजता। 8ला पहाट म्हणतात का? मी पहाटे 5ला, 6ला पहाटे, 7ला सकाळी आणि 8ला तर बऱ्यापैकी सकाळ, पण आता पहाटे। हे असलं सगळं चाललं मित्रांनो। त्याच्यानंतर पुन्हा काय राजकारण झालं ते सगळं माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।